वांजुळशेत येथील संयुक्त जयंती संपन्न। अकोले तालुक्यातील वांजुळशेत येथे दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर राघोजी भांगरे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। अभिवादन सभेत लवाडी येथील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांवर नृत्य सादर केलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वाघ हे होते। प्रमुख पाहुणे सीबी भांगरे, सुरेश देटे, बाळासाहेब साबळे, रामनाथ पवार, सचिन पवार, सुनील भत्रिके, विष्णू हरनामे, सुखदेव देठे, मल्हारी साळवे, आनंदा देठे, दत्ता साळवे, वाळीबा भालेराव, गौतम साळवे आदी उपस्थित होते। धम्म पूजा राजू देठे व सुनील संघारे यांनी केलं। यावेळी ॲडव्होकेट तनुजा पवार यांनी संविधानाच्या तरतुदी व महिलांसाठी असलेले योगदान याबाबत मनोगत व्यक्त केलं। तर योगेश सारोक्ते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या। सूत्रसंचालन दिनकर बर्वे यांनी केलं, तर आभार समाधान बर्वे यांनी मानले। जयंती साजरी करतोय त्यांच्यामुळे। त्यांनी जर आपल्याला दिशा दिली नसती तर आजही आपण 5000 वर्षापूर्वी जे जीवन जगत होतो तेच जीवन आपल्या वाट्याला आलं असतं। आणि म्हणून पण आम्ही काय केलंय, आम्ही विभागण्या केलेल्या आहेत। बाबासाहेब दलितांचे, राघोजी आदिवासींचा, आमका शिवाजी मराठ्यांचा, ही जी विभागणी केलेली आहे। शिवाजी महाराजांनी सुद्धा सर्व जाती धर्माला घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले। पूर्वीच्या काळी तलवारीनं युद्ध व्हायची, तलवार भाले याला युद्ध व्हायची, परंतु बाबासाहेबांनी बुद्धीच्या जोरावर अशी लढाई केली की जोपर्यंत या पृथ्वी तलावर मानव वस्ती आहे, मनुष्य जीवन जगत आहे, तोपर्यंत बाबासाहेब अमर राहतील। एवढी ख्याती या माणसाची आहे। आणि त्याच्याचमुळे आपण आज या ठिकाणी मलाही बोलण्याचं धाडस आहे। तुम्ही सगळे या ठिकाणी मोकळा श्वास घेतायत, पण झालंय काय, बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यात त्या संविधानामध्ये लिहून ठेवलंय, पण आपण संविधानाची आपली गाठच नाही। ज्यांना ते ज्ञात आहे ते सामान्यापर्यंत पोहोचवत नाही, आणि त्यामुळं आपला समाज आजही जागरूक नाही। मी एक साधं सोपं उदाहरण सांगतो, आपल्या जे जीवनाशी निगडीत आहे। भंडारदरा बांधून आज जवळपास 100 वर्ष होत आहेत, तरी देखील त्या लोकांचं पुनर्वसन अजून झालेलं नाही। किती वर्ष झाली? 100 वर्ष। ब्रिटिशांनी ते धरण बांधलं। आपण स्वातंत्र्यानंतर आपण याच तालुक्यामध्ये राहतोय, त्या लोकांचं पुनर्वसन नाही। आणि नुकतीच आता मध्यंतरी मला वाटतं पाणी सोडलं होतं निळवंड्याचं, तो समाज एवढा जागरूक आहे। पाणी सोडलं, लाईट बंद केली, लगेच आंदोलन झालं। अरे आम्ही 100 वर्ष खितपत पडलोय, आमच्यामध्ये कधी जागृती येणार? आणि म्हणून बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तरच आपण या युगामध्ये तग धरू शकतो, अन्यथा नाही। आपण मी सुरुवातीला सांगितलं तसंच आपण संघटितच नाही, कुठंच आपण काही जणांना मला काय करायचंय तो पाहिजे त्याचं, पण जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा सगळं निश्चित चांगलं होऊ शकतं। त्याचं उदाहरण मी हे आजच्या कालच्या परवाच्या दिवसात देठ साहेब, बरोबर आहे ना, लाईट चालू करावं लागली का? तो समाज संघटित आहे। आपण विखुरलेले आहोत, 100 वर्ष होत आली तरी आपलं पुनर्वसन अद्याप नाही, आणि त्याच्यामध्ये सगळेच गेलेत ना। आपण दलित गेलाय, आदिवासी गेलाय, सगळेच गेलेत, पण केवळ आपला म्हणजे असंघटितपणा आणि बेपरवाई, त्याला एक शब्द आहे मी आता वापरत नाही, मला थोडीशी घाई आहे। मी सर्वांची पुन्हा एकदा क्षमा मागतो आणि माझं ऐकून घेतलं याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो। मला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, गोरगरीब मावळ्यांच्या साथीनं सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यावरती स्वराज्याचं देखणं शिल्प करणारे छत्रपती शिवराय,
ज्यांचं नाव घेताच आजही तरुणांचं रक्त सळसळायला लागतं असे छत्रवीर संभाजीराजे, आरक्षणाचे जनक लोकश्री शाहू महाराज आणि माझ्यासारखी सर्वसामान्य स्त्री ज्यांच्यामुळे चार चौघात येऊन बोलण्याचं धाडस करू शकली, अशा विद्येच्या खऱ्या अर्थानं आद्य दैवत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीच्या मागे नवरा म्हणून किती भक्कमपणे उभं राहायचं हे समस्त पुरुष वर्गाला दाखवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, वीर बिरसा मुंडा या सर्व थोर नेत्यांना, थोर पुरुषांना विनम्र अभिवादन करते. संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारी, नियंत्रित करणारी, संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी, माणसाला माणुसकीचे, मान सन्मानाचे, नैतिकतेचे दर्शन घडवणारी घटना लिहिणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या घटनेनं आम्हाला समता, स्वतंत्रता, बंधुता ही तत्वे बहाल केली. बाबासाहेबांच्या घटनेनं मला शिकण्याचा अधिकार दिला म्हणून मी आज तुमच्या समोर बोलू शकते. मित्रांनो, एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये एक गुहा असते. त्या गुहेमध्ये हजारो वर्ष प्रकाशाचा एक किरण देखील पोहोचलेला नसतो. त्या गुहेमध्ये एक युवक जातोय, बघतं तर काय भयान अंधकार, अंधारानेच कुणीतरी मरावं इतका भयान अंधकार. त्या गुहेमध्ये हा युवक जातोय, स्वतःच्या खिशामध्ये माचीसची काडी घेऊन जातोय. ज्या क्षणी तो त्या गुहेमध्ये जाऊन ती माचीसची काडी पेटवतो त्या क्षणी हजारो वर्ष असलेला जुना अंधकार क्षणात नाहीसा होतो. तो असं म्हणत नाही की मी हजारो वर्ष जुना आहे, तुम्हाला संपवू शकत नाही. हजारो वर्ष असलेला जुना अंधकार सुद्धा क्षणात नाहीसा होतो. त्याचप्रमाणे आपल्या दीनदलित दुबळ्या बांधवांच्या जीवनामध्ये हजारो वर्ष असलेला जुना अंधकार ज्या थोर शूर वीरांनी संपवला त्या सर्वच थोर वीरांना मी विनम्र अभिवादन करते. मग आपल्या समोर मी आपल्या भारतीय संविधान, ज्या भारतीय संविधानात 395 कलम, 12 भाग आणि 22 शेड्यूल्स आहेत, म्हणजे 22 परिशिष्ट आहेत, त्यापैकी मी आपल्याला काही महत्वाचे कलम सांगते. मग घटना ही संकल्पना कशी आली असेल तर घटनेच्या आधी या भारत देशात एक घटना होती जिला आम्ही मनुस्मृती म्हणलं गेलं. ज्या मनुस्मृतीमध्ये असं लिहिलं होतं की न स्त्री स्वातंत्र्य मरती, म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य देण्यामध्ये काही अर्थ नाही. मग बाबासाहेबांनी ही घटना वाचली, त्या घटनेचं दहन केलं, ती जाळली. मग बाबासाहेब एखाद्या गोष्टीला नकार करून थांबले नाही तर त्यावर पर्याय म्हणून काय तर बाबासाहेबांनी भारतीय संविधान म्हणजे भारताची नवीन घटना ही लिहून काढली. मग या भारतीय संविधानात जे महत्वाचे कलम आहेत ते मी आपल्या समोर ठेवते. कलम नंबर भाग 3 ज्यात महत्वाचं आहे जे मूलभूत कर्तव्य, ज्यापैकी 12 आणि 13 हे मूलभूत कर्तव्याच्या व्याख्येसाठी खर्च झाले. त्यानंतर कलम नंबर 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ, म्हणजे द स्टेट शॅल नॉट बी एनी टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया, म्हणजे कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असले पाहिजेत. तर या कायद्याला 2 बाजू आहेत. जसं नाण्याला 2 बाजू असतात तसं याची पहिली बाजू आहे की पूर्वीच्या काळी असं होतं की स्त्रीने फक्त चूल आणि मूल इतकंच सांभाळावं, इतकंच सांगितलं जायचं. परंतु आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. आजची स्त्री ही एक पंतप्रधान बनून हा देश चालवते. आम्हाला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दाखवून दिलं. त्यानंतर आजची स्त्री ही एक राष्ट्रपती म्हणून हा देश चालवते, हे आम्हाला राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांनी दाखवून दिलं. मग मुली मुलांपेक्षा कमी नाही, मुली आकाशात झेप घेऊ शकतात, हे आम्हाला अंतराळवीर कल्पना चावला यांनी दाखवून दिलं. मग या स्त्रियांना अधिकार बहाल करण्याचं काम कोणी केलंय तर या स्त्रियांना अधिकार बहाल करण्याचं काम आमच्या स्वातंत्र्यानं केले, आमच्या संविधानानं केलंय. मग याची दुसरी बाजू असे की आपल्या भारत देशात फक्त स्त्री आणि पुरुष इतक्या 2च जाती नसून तृतीयपंथी अशी एक तिसरी जात आहे. परंतु त्या तृतीयपंथी वर्गाला आपण स्त्री पुरुष समानते इतकीच वागणूक देतो का तर नाही. आजही त्यांच्यावरती जोक्स करणं, त्यांच्यावर टॉन्ट करणं, त्यांना शिवीगाळ करणं असं चालू असतं. त्यानंतर आर्टिकल नंबर 50 प्रोहिबिटेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, म्हणजे कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, लिंगाचा असो, कायद्यासमोर सर्वच व्यक्ती समान असले पाहिजेत. त्यानंतर आर्टिकल नंबर 16 क्लॉज 4 इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट, म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की म्हणजे काही ठराविक जाती, विशिष्ट जातींना हे स्वातंत्र्य दिलं जात नव्हतं, त्यांना त्यांचे हक्क अधिकार दिले जात नव्हते. मग त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार द्यावेत आणि ज्यांना कधी हक्क आणि त्यांना कधी कर्तव्य त्यांचे अधिकार मिळाले नाही त्यांना जास्तीचे हक्क द्यावे. म्हणजे आपण असं ऐकतो की एका समाजाच्या नवरदेवाने भर चौकात नवरदेवाची मिरवणूक काढली म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. एका समाजाच्या नवरदेवाची मिरवणूक काढली म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. नंतर आपण खेरलांजीचं प्रकरण ऐकतो की एका समाजाच्या मुलीने चांगले कपडे घालून सायकलवर शिकण्यासाठी गेली, मग ते आम्हाला बघडलं नाही. त्यानंतर आर्टिकल नंबर 17 अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, म्हणजे अस्पृश्यता नष्ट करे, म्हणजे गावबंदी, बेटीबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी. गावबंदी म्हणजे अस्पृश्य समाजाला स्पर्श करू नये, म्हणजे अस्पृश्य समाजाने भर चौकात 12 वाजताच यावं कारण की त्याच्या सावलीचा विटाळ होऊ नये. त्यानंतर बेटीबंदी म्हणजे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. जर आपल्याला जात नावाची संकल्पना संपवायची असेल तर इंटरकास्ट मॅरेजेस हे झाले पाहिजेत. त्यानंतर अबॉलिशन ऑफ टायटल्स, म्हणजे इथून पुढं कर्तृत्वाने मिळालेल्या गोष्टी पद
हे सिद्ध राहतील. त्यानंतर जे जन्माने मिळालेल्या पदव्या आहेत ह्या राहणार नाहीत. म्हणजे जन्माने मिळालेल्या पदव्या म्हणजे पाटीलकी असेल, वतनदार असेल, जहालगीरदार असेल, ह्या पदव्या रद्द होतील. आणि ज्या कर्तृत्वाने मिळालेल्या म्हणजे भारतरत्न असेल, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल, ह्या पदव्या शिल्लक राहतील. त्यानंतर आर्टिकल नंबर 21 राईट टू एज्युकेशन, ज्यामुळे आजच्या सरपंच या सरपंच होऊ शकल्या. त्यानंतर आर्टिकल नंबर 32 म्हणजे आर्टिकल नंबर 12 ते 35 मध्ये ज्या आपल्याला त्यांचे हक्क अधिकार मिळाले नाहीत ते 12 ते 35 मध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करू शकतो. त्यानंतर आपण म्हणतो की बाबासाहेबांनी संविधान हे फक्त त्यांच्या जातीपुरतंच मर्यादित ठेवलंय. तर मला त्यांना सांगायचं वाटेल की बाबासाहेबांनी सर्वात पहिले आरक्षण हे ओबीसींना दिले, जे 340 मध्ये दिलेलं आहे. त्या ओबीसींसाठी त्यांचे हक्क अधिकार त्यांच्या सवलती दिलेल्या आहेत. त्यानंतर आर्टिकल नंबर 341 जे एससीसाठी आहे, शेड्यूल कास्ट. त्यानंतर आर्टिकल नंबर 342 जे शेड्यूल ट्राईब साठी आहेत. मग जाता जाता मी आपल्या सर्वांना एक सांगेन की आता सगळीकडे बिल्डिंग्स ग्रो होत चाललेत, निसर्ग घटत चाललाय. त्यामुळे मित्रांनो, सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतात, पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतं, फुल देतं, पक्ष्यांना उघडं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं, सर्व काही देतं झाड. आईच्या प्रेमानं फक्त झाडच करते आपले लाड, कारण झाड आहे देव, झाड आहे औषध. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडं लावून ठेव. पुन्हा एकदा आपण सर्वांना 133व्या जयंतीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. जय. या ठिकाणी वेळेचं भान ठेवून तनुजा पवार यांनी आपलं थोडक्यात विचार व्यक्त केले आणि भारतीय संविधानावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यानंतर या गावचे ज्या वेळेला कायमधारा पद्धत सुरू झाली, ही कायमधारा पद्धत अशी होती, पाऊस पडो अगर ना पडो, परंतु शेतसारा मात्र द्यावा लागेल. आणि या शेतसाऱ्याच्या विरोधात ऐलान की जंग पुकारणारा पहिला महाराष्ट्राचा सुपुत्र आहे राघोजी भांगरे. ज्या राघोजी भांगरेनं इंग्रजांना पत्र लिहिलं, माझ्या कुटुंबाचा छळ थांबवा, अन्यथा इंग्रज सरकारला मी तुंबडी लावील. तुंबडी नावाचा एक प्रकार आहे. राघोजीला पकडण्यासाठी 5000चं इनाम लावलेलं आहे. सगळ्या महाराष्ट्रभर बातमी पसरली, जो कोणी राघोजीला पकडून देईल त्याला 5000चं बक्षीस आहे. सगळा अकोला तालुका पिंजून काढला, साम दाम दंडभेद सगळे प्रयोग केले, परंतु कोणीही राघोजीचं नाव सांगत नव्हतं. शेवटी ब्रिटिशांनी शेवटचं अस्त्र बाहेर काढलं. ते अस्त्र होतं त्याच्या कुटुंबाला धरा. त्याच्या कुटुंबाला ज्या वेळेला धरलं त्यावेळेला त्याचे वडील असेल, आई असेल आणि पत्नी असेल यांना तुंबडी लावायचा एक प्रकार केला. तुंबडी म्हणजे काय तर एक मडकं आहे, त्या मडक्यामध्ये दगड ठेवलेला आहे, त्याला एक दोरी बांधलेली आहे आणि ती माझ्या माय माऊलीच्या कानाचं जे छिद्र आहे त्याच्यामध्ये तार जी असते त्या तारेला ती बांधली जाते, याला म्हणतात तुंबडी. ज्या वेळेला हा सगळा प्रकार राघोजींच्या लक्षात आल्या त्यावेळेला ते सोनुशीच्या जंगलामध्ये होते आणि सोनुशीच्या गडतीमध्ये ज्या वेळेला बातमी कळाली त्यावेळेला त्यांनी त्यावेळेला एक पत्र लिहिलं. ते पत्र कलेक्टरला दिलं. ते कलेक्टर पर्यंत पत्र गेल्याच्या नंतर कलेक्टर एक हितभर जागेवर उडाला, कारण त्याला माहिती होतं राघोजी एक बंडकरीच नाही तर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या तालमीत तयार झालेला एक क्रांतीवीर आहे. कारण त्याला सगळ्यात मोठी साथ होती ती क्रांतीवीर नाना पाटलांची. आणि मग ब्रिटिशांना त्यावेळेला इंग्रजाने जो कलेक्टर होता त्या कलेक्टरने अजून पोलीस पहारा वाढवला. शेवटी राघोजीच्या सोबत एक देवजी आव्हाड नावाचा माणूस आहे, त्याच्यानंतर राया ठाकर नावाचा माणूस आहे. ही त्रिदेव या तिघांची जोडी आहे. परंतु दुर्दैवानं राया ठाकर एका चकमकीमध्ये मारला गेला आणि तिथून पुढे राघोजींना एकटं वाटायला लागलं. त्यांच्या डाव्या खांद्याच्या हातामध्ये जो ताईत होता तो दंडातला ताईत तुटून पडला आणि तिथून पुढे राघोजींना भगवे वस्त्र धारण केले आणि जटा वाढवल्या, केस वाढवले, दाढी वाढवले आणि ते रानोबाळ फिरत होते. ज्या वेळेला मुर्शेदच्या जंगलामध्ये एका मारुतीच्या मंदिरामध्ये राघोजी थांबले त्यावेळेला ब्रिटिशांना कळालं की राघोजी आसपास आहे. त्यावेळेला एक 12, 13, 14 वर्षाचं पोरग असेल. त्यावेळेला शाळा नव्हती. हे पोरग दररोज सकाळी भाकरीचं गाठोडं बांधायचं, त्या जंगलामध्ये जायचं. त्यावेळेला काही लोकांनी शंका व्यक्त केली आणि ब्रिटिशांना समजलं एक लहान पोरग आहे, एवढं मोठं भाकरीचं गाठोडं ते एकटं खाऊ शकत नाही, याचा अर्थ तो कोणातरी नेऊन देतोय. आणि मग त्याचा पाठलाग केल्याच्या नंतर त्या पोराला विचारलं, परंतु पोरानं सांगितलं की भाकरी माझ्या एकट्यासाठी आहे,
दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं तेवढ्याच भाकरी घेऊन चाललंय, येताना मात्र भाकरी नाही. तिसऱ्या दिवशी मात्र पोराला बेदम मारहाण केली, इतकं मारलं आणि मारल्याच्या नंतर त्या पोराची वाचाच गेली. ती पोरग परत कधीच बोललं नाही. राघोजीने ती जागा सोडून दिली. तिथून ते पंढरपूरला निघून गेले. ज्या क्रांतीवीरानं माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी, माझ्या प्रत्येक आई बहिणीसाठी, माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसासाठी फासावर चढले, या थोर क्रांतीवीरास विनम्र अभिवादन. जय भीम, जय आदिवासी. प्रतिनिधी अजय पवार, वाळुंज शेत.